नमस्कार. आजचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये मी बोलणार आहे की ब्लड प्रेशर तुमचं वाढलं असेल, तुम्हाला हायपरटेन्शनचा त्रास असेल, तुम्ही बीपीच्या गोळ्या खात असाल तर काय केलं पाहिजे जेणेकरून नॅचरली ब्लड प्रेशर कमी होईल. कारण काय होतं, काही काही जणांमध्ये ब्लड प्रेशरच्या गोळ्या घेऊनही बीपी जे आहे ते कंट्रोलमध्ये येत नाही. नेहमीच थोडंफार बीपी हाय राहतं आणि प्रत्येक वेळेस मेडिसिन्सचे डोसेस वाढवणं हे शरीरासाठी चांगलं नाही आहे. तर ॲक्च्युली काही फूड आयटम्स आहेत किंवा काही खाद्यपदार्थ आहेत, खाण्याच्या काही गोष्टी आहेत, म्हणजे काही होम रेमेडीज आहेत ज्यामुळे तुम्ही ब्लड प्रेशर नॅचरली कमी करू शकता. सो ब्लड प्रेशरचा त्रास तसा तर खूप कॉमन आहे. प्रत्येक घरामध्ये कोणी ना कोणी असतं ज्यांचं ब्लड प्रेशर वाढलेलं असतं किंवा त्यांच्या बीपीच्या गोळ्या चालू असतात. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. हा व्हिडिओ तुम्हाला खूप फायदेदायक असणार आहे. सो माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील. मी एक होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशन कन्सल्टंट आहे. मी पीएचडी क्लिनिक पुणेचे फाउंडर आहे. सो बघा, ब्लड प्रेशर वाढणं ह्याच्या मागे बरीच कारणं आहेत. तुमचं जर डाएट लाईफस्टाईल खराब असेल तर त्यामुळे हायपरटेन्शन किंवा ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो. सो युजली काय होतं, जे आपल्या हार्टला एक प्रेशर मेंटेन करावं लागतं ते काही कारणास्तव होत नाही. ज्या आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिन्या आहेत त्यामध्ये स्टिफनेस येऊ शकतो किंवा सडनली जे बॉडीतलं प्रेशर आहे ते वाढायला लागतं. म्हणून ब्लड प्रेशर जे आहे ते फ्लक्च्युएट व्हायला लागतं किंवा वाढायला लागतं. तर यामागे कारणं तर भरपूर आहेत. स्मोकिंग आहे, तुमची झोप व्यवस्थित होत नसेल, स्ट्रेस असेल किंवा अनहेल्दी लाईफस्टाईल. इनफॅक्ट तुम्हाला जर फॅमिली हिस्ट्री असेल तर त्यामुळे सुद्धा हायपरटेन्शनचा त्रास होऊ शकतो. आणि हायपरटेन्शनमुळे मग पुढे पण मोठे आजार होऊ शकतात. तुम्हाला हृदयाचे विकार होऊ शकतात, इवन स्ट्रोकसारखे आजारही होऊ शकतात. म्हणून ब्लड प्रेशर मेंटेन करणं हे खूप गरजेचं आहे. इवन जेव्हा ब्लड प्रेशर खूप जास्त वाढतं तेव्हा आपल्या ब्रेनमधल्या किंवा ज्या मेंदूमधल्या रक्तवाहिन्या आहेत, नसा आहेत, त्याच्यामध्ये पण खूप जास्त प्रेशर येतं. हेडेकचा त्रास होऊ शकतो आणि इनफॅक्ट त्या नसा कधी कधी बर्स्ट होतात किंवा फाटतात, ज्याला आपण स्ट्रोक असं म्हणतो. तर हायपरटेन्शनमुळे स्ट्रोकसारखे आजारही होऊ शकतात. म्हणून जे ब्लड प्रेशर आहे ते नॉर्मल राहणं किंवा मेंटेन राहणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला डोसेस नेहमी वाढवायचे नसतील किंवा तुम्ही मेडिसिन घेऊनही तुमचा ब्लड प्रेशर थोडा हायच राहत असेल तर ह्या गोष्टी आहेत त्या तुम्ही जरूर फॉलो करा, जेणेकरून नॅचरली तुमचं ब्लड प्रेशर कमी राहण्यासाठी मदत होईल. पहिलं जे आहे ते म्हणजे डार्क चॉकलेट. सो डार्क चॉकलेटमध्ये फ्लेवनॉइड्स असतात. हे एक अँटीऑक्सिडंट आहे आणि प्लस ह्यामध्ये मॅग्नेशियमचं प्रमाण भरपूर असतं. मॅग्नेशियम हे आपल्या नसांसाठी, आपल्या रक्तवाहिन्यांसाठी, इवन आपल्या मसलसाठी, त्यांच्या फंक्शनसाठी खूप गरजेचं आहे. तर डार्क चॉकलेटमुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा होतो आणि त्यामुळे काय होतं, ज्या नसांमधलं प्रेशर आहे ते कमी करण्यासाठी याची मदत होते. म्हणजे ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यातलं स्टिफनेस आहे ते कमी करण्यासाठी, त्यांना रिलॅक्स करण्यासाठी डार्क चॉकलेटची हेल्प होते. म्हणून तुम्ही रेग्युलरली डार्क चॉकलेट, ज्याच्यामध्ये जवळजवळ 70% कोकोवा आहे, असं चॉकलेट तुम्हाला खायचं आहे. जे खूप गोड लागणारं चॉकलेट आहे ते नाही, डार्क चॉकलेटच घ्यायचं आहे तुम्हाला. त्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे पोटॅशियम रिच फूड्स. सो ज्या अन्नपदार्थांमध्ये पोटॅशियमची मात्रा जास्त असते ते तुम्हाला घ्यायचं आहे. जसं की पालक, हिरव्या पालेभाज्या, त्याच्यानंतर रताळं, बनाना, अशा ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही रेग्युलरली घ्या. सो पोटॅशियममुळे काय होतं, सोडियम लेवल शरीरामध्ये मेंटेन होण्यासाठी मदत होते. युजली काय होतं, जेव्हा पण ब्लड प्रेशरचा त्रास होतो तेव्हा डॉक्टरकडनं सांगितलं जातं की आता तुम्ही सॉल्ट कमी खा, कमी मीठ खा. पण कमी मीठ खाल्ल्यामुळे दुसरे त्रास तुम्हाला होऊ शकतात. मसल्स वीक होतात, मसल्समध्ये क्रॅम्प येऊ शकतात. म्हणून सोडियम लेवल किंवा मीठ खाणं कमी नका करू. त्याऐवजी तुम्ही पोटॅशियम लेवल वाढवा. पोटॅशियम हे सोडियमला बॅलन्स करण्यासाठी मदत करतं आणि म्हणून ब्लड प्रेशरसुद्धा नियंत्रणात राहतं. तर तुम्ही जसं मी सांगितलं की पोटॅशियम रिच फूड्स जे आहेत ते तुम्ही रेग्युलरली घ्या, जेणेकरून सोडियम लेवल मेंटेन राहते आणि ब्लड प्रेशरसुद्धा नियंत्रणात राहतं. त्यानंतर तिसरं जे आहे ते म्हणजे बीटरूट ज्यूस. बीटरूटमध्ये नायट्रेट्स म्हणजे नायट्रिक ऑक्साईड हा कंटेंट असतो आणि ह्या नायट्रिक ऑक्साईडमुळे ज्या ब्लड वेसल्स आहेत त्या डायलेट होतात. म्हणजे ब्लड वेसल्स जर तुमच्या स्टिफ झाल्या असतील किंवा त्यांची साईज कमी झाली असेल तर ते डायलेट करण्यासाठी नायट्रेट्स हेल्प करतात आणि त्यामुळेच काय होतं, ब्लड प्रेशर नियंत्रणात येण्यासाठी त्याचा खूप फायदा होतो. इनफॅक्ट बीटरूट ज्यूस जर तुम्ही रेग्युलरली घेतलं तर इमिजिएटली ब्लड प्रेशर कमी होतं आणि त्याचा इफेक्टही बराच वेळ राहतो. म्हणून जर तुम्हाला मेडिसिनचे डोसेस वाढवायचे नसेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नक्की फॉलो करा. सो हा व्हिडिओ आता तुम्हाला कळला असेल, खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली मेंबर्ससोबत नक्की शेअर करा. सो हेल्दी खा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.